नमस्कार मैत्रिणींनो, तुम्हाला जर बटर चिकन खायची इच्छा झाली तर ना तर तुम्हाला रेस्टॉरंटमध्ये जायची गरज आहे ना तुम्हाला स्विगी किंवा झोमॅटोची गरज आहे। आज आपण बनवणार आहोत घरच्या घरी अगदी स्मूथ सिल्की ग्रेव्हीवालं रेस्टॉरंट स्टाईल बटर चिकन, आणि तेही खूप कमीत कमी साहित्यात आणि अतिशय झटपट। चला तर मग वेळ न वाया घालवता बटर चिकन कसं बनवतात ते बघूया। बटर चिकन म्हणजे सगळ्यांच्याच आवडीचा पदार्थ, आणि ते खायचं म्हटलं ना तर सर्वात पहिले रेस्टॉरंटची आठवण येते। पण आता तुम्हाला रेस्टॉरंटमध्ये जायची गरज नाही, खूप कमी साहित्यात आणि झटपट घरच्या घरी तुम्ही सुद्धा रेस्टॉरंट स्टाईल बटर चिकन बनवू शकतात। चला तर आता आपण रेसिपीकडे वळूया। बटर चिकन बनवण्यासाठी इथे मी अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे। चिकनचे मीडियमच पीस घेतलेले आहेत आणि 2 मोठे लेग पीस आहे, पण त्याला मी असं कट करून घेतलेलं आहे। हे बघा, तुम्हाला यावरती कट दिसत असतील। चिकन स्वच्छ धुवून घेतलं आणि यातलं संपूर्ण पाणी निथळून टाकलं। आता सर्वात पहिले चिकन आपण मॅरिनेट करून घेऊया। त्यासाठी एका बोलमध्ये मी 3 ते 4 चमचे तेल घेतलेलं आहे। तुमच्याजवळ जर मस्टर्ड ऑइल असेल ना, सरसोचं तेल, तर ते नक्की घ्या, पण मग जवळ नव्हतं म्हणून मी आपलं जे आपण रोजचं यूज करतो तेच घेतलं। त्यानंतर 2 चमचे लाल कश्मीरी मिरची पावडर टाकून घेतली, अर्धा चमचा धने पावडर टाकून घेतली, अर्धा चमचा जिरे पावडर टाकून घेतली, अर्धा चमचा गरम मसाला पावडर टाकले आणि अर्धा चमचा मिरे पावडर टाकून घेतली, आणि त्यानंतर 1 चमचा कसुरी मेथी हातावर क्रश करून यात आपण टाकून घेऊया। अर्धा चमचा हळदसुद्धा टाकलेली आहे आणि 2 चमचे फ्रेश अद्रक लसूणची पेस्ट टाकून घेऊया। आता यात अर्धी वाटी दही टाकून घेऊया आणि चवीनुसार मीठ टाकूया आणि हे मिश्रण व्यवस्थित एकत्र करून घेऊ। 2 चमचे कश्मीरी मिरची यासाठी घेतली, एक तर त्याने चिकनचा कलर खूप छान येतो, त्यामुळे त्यात कलर टाकण्याची गरज पडत नाही। पण तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही थोडासा नॅचरल कलर लाल रंग टाकू शकतात, पण मी कश्मीरी लाल मिरची टाकली ना, त्यामुळे चिकनचा कलर छानच येणार आहे। आता यात आपण चिकन टाकून घेऊया आणि हे सर्व मॅरिनेशन चिकनला व्यवस्थित चोळून घेऊया। छानपैकी चोळून घ्यायचं, चिकनच्या प्रत्येक पीसला लागलं पाहिजे आणि चिकनच्या कटमध्येही ते मॅरिनेशन गेलं पाहिजे। असं हाताने छानपैकी व्यवस्थित चोळून घ्यायचं। आणि हो सॉरी, मी लिंबू टाकायचं विसरली तर आता यात 1 लिंबूचा रस आपण टाकून घेऊया आणि पुन्हा एकदा एकत्र करून घेऊ। त्यानंतर तुमच्याजवळ जर वेळ असेल ना, तर तुम्ही रात्रभर हे चिकन मॅरिनेट होण्यासाठी ठेवू शकता, पण ॲटलिस्ट वेळ नसेल तर कमीत कमी 2 तास तरी ठेवा, कारण चिकन मॅरिनेट होणं खूप गरजेचं आहे। आणि कलर बघा किती सुंदर आलेला आहे। मसाला जर चिकनला व्यवस्थित कोट होत नसेल ना, तर तुम्ही भाजलेलं चणा डाळीचं पीठ 1 चमचा किंवा डाळ्यांचं पीठ 1 चमचा तुम्ही टाकू शकता। त्याने चिकन व्यवस्थित म्हणजे मसाला व्यवस्थित चिकनला कोट होईल। आता चिकन साईडला ठेवूया आणि ग्रेव्हीची तयारी करूया। तर ह्या ग्रेव्हीचा बेस म्हणजे फक्त टोमॅटो आणि कांदा आहे। तर टोमॅटो आपण इथे 6 ते 7 घेतलेले आहेत। टोमॅटोचा कलर घेताना छानपैकी असे लालसर आणि पिकलेले टोमॅटो घ्यायचे, आणि 3 कांदे घेतलेले आहेत। आता यात काही असं बारीक कटिंग वगैरे करायची गरज नाही। टोमॅटो आणि कांदा व्यवस्थित मोठा मोठा जाडसर कापून घेऊया। गॅसवरती आता मी एक कढई तापत ठेवली, कढईत 2 चमचे साजूक तूप टाकून घेऊया। त्यानंतर यात मोठा मोठा चिरलेला कांदा टाकून घेऊया। खूपसं असं बारीक कटिंग करायची यात काहीच गरज नाही, म्हणजे यात मेहनतीची काहीच गरज नाही। त्याचबरोबर 2 तमालपत्र टाकून घेतले आणि 1 इंच दालचिनीचा तुकडा आणि 3 हिरव्या वेलच्या टाकून घेतल्या। खडे मसालेसुद्धा यापेक्षा जास्त टाकू नका। तमालपत्राबरोबर एखादा मसाला, एक तर दालचिनी टाका किंवा लवंग टाका। आणि मी दालचिनी ह्यासाठी टाकली की तमालपत्र आणि दालचिनी ज्यावेळेस म्हणजे आपला मसाला शिजला जातो ना किंवा व्यवस्थित भाजला जातो ना, तर यातनं काढता येतो, म्हणजे ग्रेव्ही वाटायच्या आधी आपल्याला हे मसाले काढून टाकता येतात। लवंग शोधायला फार वेळ लागेल। त्यानंतर रफली चॉप केलेले टोमॅटो टाकून घेऊया आणि छानपैकी तुपामध्ये व्यवस्थित परतून घेऊया।
कांद्याचा कलर इथे चेंज करायचा नाही, म्हणजे खूप जास्त असं लालसर करायचा नाही आहे. कांद्याचा नॅचरल कलर राहिला पाहिजे, तो फक्त मऊसर झाला पाहिजे. आता यात अर्धा इंच आल्याचे काप करून टाकले, त्याचबरोबर 5 ते 7 लसणाच्या पाकळ्या टाकून घेतल्या आणि इथे मी कोथिंबीरच्या कोवळ्या काड्या घेतलेल्या आहेत, त्या टाकून घेऊया. तुमच्याजवळ असतील तर टाका, नाही टाकल्यात तरी चालेल. त्यानंतर पुन्हा एकदा 2 चमचे लाल काश्मीरी पावडर आणि फक्त कलरसाठी अगदी पाव चमचा हळद टाकून घ्यायची. आता हळद जास्त नाही टाकायची आणि हे मसाले छानपैकी परतून घेऊया. बरेच लोक काय करतात की लगेच यात पाणी सोडतात, तर तुम्ही असं करू नका. आता यात 10 ते 12 काजू टाकून घेऊ. काजू यापेक्षा जास्त टाकू नका, कारण आपल्याला टोमॅटोची ग्रेव्ही बनवायची आहे, काजूची नाही. त्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घेतलं आणि पुन्हा एकदा व्यवस्थित हे मसाले परतून घेऊया. तुमचे मसाले जर खाली लागत असतील ना किंवा जळत असतील ना, तर यात तुम्ही थोडंसं पाणी टाकलं तरी चालेल. पण आता इथे मी पाणी नाही टाकणार आहे, मी इथे थोडंसं दही टाकणार आहे. दह्याने ग्रेव्हीला छान असं रिचनेस येईल आणि ग्रेव्ही खूप स्मूथ होईल. पाण्याचं सांगायचंच विसरलं की बरेच लोक पाणी टाकण्याची खूप घाई करतात, तर तुम्ही तसं करू नका. मसाले तुपामध्ये छानपैकी परतून घ्या, पाणी टाकण्याची घाई करू नका. आता यात आपण बटर टाकूया, कारण बटर चिकन म्हटलं ना तर बटरशिवाय मजाच नाही. आणि हे मसाले कितपत भाजायचे, तर मसाल्यांचं छानपैकी तूप आपलं वरती आलं पाहिजे तिथपर्यंत भाजायचं आहे. टोमॅटोसुद्धा मऊसर झाला पाहिजे. आता यात थोडंसं मी आता दही टाकून घेते. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही पाणी टाकलं ना थोडंसं गरम तरी चालेल. आणि दह्याचा कच्चेपणा जाईपर्यंत छानपैकी तुपामध्ये परतून घ्यायचं. एक 5 ते 7 मिनिटातच टोमॅटोने त्याचं पाणी सोडलं आणि तूपही छानपैकी वर येते. बघा, तुम्हाला दिसतच असेल. हे बघा, तुपाची तरंग छानपैकी वरती आलेली आहे. आता 10 ते 15 मिनटं आपण हे टोमॅटो छान असे मस्त मऊसर शिजवून घेऊया. आणि हो, एक गोष्ट अजून सांगायचं विसरली हां. ज्यावेळेस आपण चिकन मॅरिनेट केलं होतं ना, त्यात मी अर्धा चमचाना आमचूर पावडर पण टाकलेली होती, तर ते मी सांगायचं विसरून गेली. तर ते सुद्धा आमचूर पावडर तुम्ही टाका, त्यामुळे चिकन चटपटीत होतं. आता आपण टोमॅटो चेक करून बघूया आणि टोमॅटो छानपैकी शिजलेले आहे. म्हणजे आपली ग्रेव्ही जवळजवळ 10 ते 15 मिनटं झाले शिजते. टोमॅटो छान शिजलेत. आता ही ग्रेव्ही गॅस बंद करूया आणि ग्रेव्ही उतरून ठेवूया. त्यानंतर ग्रेव्ही पूर्ण थंड करूया आणि ती मिक्सरला लावून वाटून घेऊया. त्यानंतर ती चाळणीने चाळून घेऊया. चाळणीने चाळल्यामुळे आपल्याला एक स्मूथ टेक्स्चरची ग्रेव्ही मिळेल. ग्रेव्ही आता थंड होते तोवर गॅसवरती आपण एक पॅन ठेवून घेऊया आणि पॅनमध्ये थोडंसं तेल टाकून घेऊया. आणि इकडे आपलं चिकनही मॅरिनेट होऊन जवळजवळ 2 तास झालेले आहेत आणि चिकनचा कलर बघा किती सुंदर आलेला आहे. आता यात 1 चमचा तूप टाकून घेऊ, साजूक तूप. तुम्हाला हवं वाटलं तर टाका, नाही टाकलं तूप स्किप केलं त्याऐवजी तुम्ही तेलच वापरलं तरी चालेल. पॅनमध्ये चिकन टाकूया. एका साईडने छानपैकी ते मस्त 4 ते 5 मिनिट शिजवून घेऊया. आता बटर चिकन करायचं म्हटलं ना तर त्यासाठी तंदुरी चिकनच वापरतात, पण आपण तंदूरचा ह्याला एक फ्लेवर देणार आहोत, कारण प्रत्येकाच्या घरी तंदूर असतेच असं नाही. माझ्या घरीसुद्धा तंदूर नाही किंवा अवन नाही. एका साईडने छानपैकी मस्त 4 ते 5 मिनिट व्यवस्थित रोस्ट करून घेतलं ना की दुसऱ्या साईडने आपण हे फ्लिप करून घ्यायचं. आणि चिकनला कलर बघा किती सुंदर आलेला आहे. चिकन आपल्याला किती शिजवायचं, तर 60% चिकन आपल्याला शिजवायचं, उरलेलं 40% ग्रेव्हीमध्ये शिजेल ते. म्हणजे आपल्याला बटर चिकन बनवायचं आहे ना, तर त्या ग्रेव्हीमध्ये 40% शिजेल. आणि तुम्हाला तंदुरी चिकन बनवायचं असेल ना तर तुम्ही असंच पूर्ण चिकन शिजवून घेऊ शकता. आणि दोन्ही साईडने 4-5 मिनटातच चिकन छानपैकी आपलं 60% शिजून गेलेलं आहे. चिकनला इतकाच कलर द्यायचा, ह्यापेक्षा जाळायचं नाही. हे बघा, असा कलर आला पाहिजे हा चिकनचा. सर्व चिकनचा असा कलर आला पाहिजे. इकडे आपली ग्रेव्ही वाटून झाली. ती थंड झाल्यानंतर ग्रेव्ही थंड करून घेतली. त्यानंतर
ती दळून घेतली आणि त्यानंतर ती चाळणीने चाळून घेतली. आता गॅसवरती ग्रेव्ही ठेवूया आणि त्यात हे तंदुरी चिकन टाकून घेऊया. चिकनची 40% कुकिंग आणि ग्रेव्हीची उरलेली सुरलेली कुकिंग आपण एकत्र करून घेऊ. म्हणजे जवळजवळ 15 मिनिट आता चिकन मध्यम गॅसवरती शिजवून घेऊया. आणि आता यात आपण बटर टाकूया. बटर चिकन म्हटलं ना तर बटरशिवाय मजा नाही. तर मी 3 मोठे चमचे किंवा 3 चौकोनी क्यूबमध्ये तुम्ही बटर टाकू शकता. त्याचबरोबर बटर चिकनना थोडंसं म्हणजे गोड असतं, तर तुम्ही साखर टाकू शकता किंवा मध टाकू शकता. तर मी इथे साखर न टाकता 1 चमचा मध टाकून घेणार आहे. बटर व्यवस्थित मिक्स करून घेतलं ना की यात आपण आता 1 चमचा मध टाकून घेऊ. आणि तुमच्याजवळ मध नसेल ना तर तुम्ही साखरही टाकू शकता. आणि ग्रेव्ही आता 7 ते 8 मिनिट छानपैकी शिजवून घेऊया. आणि 7 ते 8 मिनिटानंतर आपली ग्रेव्ही तयार झालेली आहे. बटर चिकन ऑलमोस्ट तयार झालेला आहे आणि कलर बघा किती सुंदर आलेला आहे. यात म्हणजे वरून कलर टाकण्याची काहीच गरज पडली नाही. आता यात 3 चमचे फ्रेश क्रीम टाकून घेऊ आणि त्याचबरोबर थोडीशी कसुरी मेथी टाकून घेऊया आणि पुन्हा एकदा एकत्र करू आणि फक्त एखादा मिनिटभर छानपैकी ह्याला उकळ काढून घेऊ. आता फक्त ह्याला एक फायनल टच द्यायचा आहे. म्हणजे बटर चिकनला जो स्मोकी फ्लेवर असतो, चिकनचा जो स्मोकी फ्लेवर असतो ना, तो आणण्यासाठी मी इथे एक कोळसा दुसऱ्या गॅसवरती गरम करून घेतला आणि एका वाटीत घेतला. त्यावरती थोडंसं तूप टाकून घेतलं आणि त्यावरती लगेच झाकण ठेवून घेऊ आणि ह्याचा संपूर्ण धूर ह्या चिकनमध्ये उतरू देऊया. म्हणजे 15 ते 20 मिनटं. आणि त्यानंतर झाकण उघडून बघू तर पूर्ण धूर आपला त्या चिकनमध्ये ॲब्झॉर्ब झालेला आहे. म्हणजे बटर चिकनला ना स्मोकीचा फ्लेवर आलेला आहे. आता आपण ह्याची प्लेटिंग करून घेतली आणि बघा किती परफेक्ट असं बटर चिकन तयार झालं. तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने अगदी साध्या सोप्या पद्धतीने बटर चिकन करून बघा. हॉटेल आणि रेस्टॉरंटपेक्षाही छान असं बटर चिकन घरच्या घरी तयार होतं. आणि हो, तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल ना तर माझ्या चॅनलला प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा. प्लेटिंग केल्यानंतर आपण थोडीशी कसुरी मेथी आणि फ्रेश क्रीमने याला गार्निश केलेलं आहे. आता पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये, अशाच एखाद्या मस्त आणि झटपट रेसिपी बरोबर. तोवर बाय बाय.